नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ या चॅनेलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्र हो, तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो आहे, पण हा फोटो तुम्ही योग्य ठिकाणी लावला आहे का? अनेक जण भक्तिभावाने आपल्या घरामध्ये फोटो लावतात, पण तो कुठे ठेवावा, कोणत्या दिशेला लावावा आणि कोणत्या ठिकाणी ठेवू नये याचा मात्र विचारच करत नाहीत. खरं तर फोटोची जागा ही केवळ वास्तूचा विषय नाही, तर आपल्या श्रद्धेचा आणि आदराचा विषय आहे. आज आपण यामागचा आध्यात्मिक अर्थ समजून घेणार आहोत. स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ हे केवळ एक फोटोपुरते मर्यादित नसून ते आपल्या श्रद्धेत, आपल्या नामस्मरणात, आपल्या सेवेत प्रकट होतात. तरीही आपल्या घरामध्ये त्यांचा फोटो असावा आणि तोही योग्य ठिकाणी ठेवायला पाहिजे. आणि त्यामुळं काय होतं की आपल्या मनामध्ये शांतता निर्माण होते, आपल्या साधनेमध्ये सातत्य निर्माण होते आणि सातत्य राहते सुद्धा. सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. कोणत्याही दिशेपेक्षा महत्त्वाचा विषय आहे आपल्या श्रद्धेचा, आपल्या भावाचा, आपल्या भक्तीचा. जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपाही होणारच. स्वामींची कृपा अनुभवायला मिळणारच, यात शंकाच घ्यायला नको. मात्र घरात फोटो ठेवताना काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे शक्य असल्यास स्वामींचा फोटो देवघरात किंवा घरातील स्वच्छ, शांत आणि पवित्र जी जागा असेल त्या ठिकाणी ठेवावा. रोज दिवा लावणे, नामस्मरण करणे, नमस्कार करणे सोपे जाईल अशा ठिकाणी स्वामींचा फोटो लावावा, अशी जागा निवडावी. दुसरी गोष्ट म्हणजे फोटो अशा उंचीवर असावा की नमस्कार करताना आपल्याला सहज त्याचं दर्शन झालं पाहिजे. जमिनीवर किंवा उंच ठिकाणी ठेवून, जिथे सतत आपले पाय लागण्याची शक्यता आहे किंवा खाली जमिनीवर ठेवल्यावर आपण तिथनं सारखे जाय करत असू, तर अशा ठिकाणी ठेवायचा नाही. म्हणजे त्याला फोटोचा अनादर केल्यासारखं होईल किंवा अनादर होण्याची शक्यता असू शकते. म्हणून अशा ठिकाणी अजिबात ठेवू नका. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे स्वामींच्या फोटोसमोर घरातील वाद विवाद, भांडणे, तंटा, राग किंवा अपशब्द बोलणे ह्या गोष्टी आपण टाळायच्या आहेत. कारण फोटो हा काही नुसता सजावटीसाठी लावलेला भाग नाही, तर तो आपल्या श्रद्धेचा प्रतीक आहे. त्याचप्रमाणे फोटो स्वच्छ ठेवणे, धूळ साचलेला आणि काहीही त्याच्यावर धूळ साचलेली आहे, कोळिष्टक आलेले आहेत, अशा ठिकाणी आपण फोटो ठेवलेला आहे, त्या फोटोकडे आपलं दुर्लक्ष आहे, असं सुद्धा होता कामा नाही. म्हणजेच त्या लावलेल्या फोटोची आपण वेळोवेळी स्वच्छता केली पाहिजे. अनेक जण विचारतात की स्वामींचा फोटो बेडरूममध्ये ठेवावा का? जर स्वतंत्र देवघर नसेल तर स्वच्छ आणि आदरयुक्त अशी जागा जिथे असेल तिथे आपण स्वामींचा फोटो ठेवू शकतो. मात्र त्या जागेचा मान राखणं हे आपल्या हातात आहे. त्या फोटोचा मान राखणं, त्याचा अनादर न होऊ देणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. याची आपण काय करायला पाहिजे, काळजी घ्यायला हवी. हे महत्त्वाचं आहे. तसेच स्वयंपाकघरात किंवा इतर ठिकाणी ठेवण्यापेक्षा देवघर किंवा एखादा शांत कोपरा असेल, शांत जागा असेल, थोडीशी जागा असली तरी चालेल, अशा योग्य ठिकाणी आपण
स्वामींचा फोटो ठेवू शकतो. म्हणजे जेणेकरून आपल्या हातून अनादर होणार नाही, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. स्वामींची कृपा जागेवर नाही तर आपल्या भक्तीवर होणं गरजेचं आहे. आपल्या भक्तीवरती ते अवलंबून असतं. आपल्या श्रद्धेवरती, आपल्या भावावरती आपण किती जीव ओतून त्यांची सेवा करतो, किती भक्तिभावाने त्यांना नमतो, आपल्यामध्ये किती खरेपणा आहे, किती प्रामाणिकपणा आहे, लोकांविषयी आपल्या मनामध्ये किती दयाभाव आहे, मुक्या प्राण्यांवर आपण कोणत्या प्रकारे वागतो किंवा आजूबाजूच्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी किंवा आपल्या घरातल्याही लोकांशी आपण कसे वागतो, या सर्व गोष्टींचं आपण भान ठेवून जर राहिलो तर स्वामींची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे नुसती कृपा जागेवर होते तसं नाही, तर आपल्या भक्तीवर अवलंबून असते. आपली भक्ती कोणत्या प्रकारची आहे, कशी आहे, यावर अवलंबून असते. स्वामींना मोठे हार किंवा महाग सजावट किंवा विशेष असा दिखावा चालत नाही किंवा अपेक्षितच नाही त्यांना फक्त काय हवं आहे, तुमचं निर्मळ मन हवं आहे, तुमचा ठाम विश्वास हवा आहे आणि तुमच्या सेवेमध्ये सातत्य हवं, श्रद्धा हवी. जर तुमच्या घरात स्वामींचा फोटो असेल तर रोज त्यांच्याकडे प्रेमाने पहा. मनामधल्या आपल्या ज्या काही चिंता आहेत, वाईट गोष्टी आहेत, वाईट विचार आहेत, ते सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करा. हाच खरा तर आध्यात्मिक आपला मार्ग आहे. स्वामींना विनंती करा, स्वामी माझ्या मनातील सगळे दोष, वाईट चिंता किंवा आणखीन काही द्वेष असतील, कोणाबद्दल वाईट भावना असतील, त्या सगळ्या तुम्ही नष्ट करा आणि मला तुमच्या चरणांशी स्थिर ठेवा, स्थिर करा. तुमच्याविषयी अधिक भावना माझ्या मनामध्ये प्रेमाची निर्माण होऊ दे. अशा प्रकारची विनंती स्वामींजवळ सतत करत राहा. नुसता फोटो ठेवून आपली श्रद्धा वाढणार नाही किंवा आपलं प्रेम वाढणार नाही किंवा आपल्यातला वाईटपणा कमी होणार नाही. तर आपण जो फोटो ठेवलेला आहे त्या फोटोची काळजी घेणं, स्वच्छता राखणं हे आपल्या हातात आहे आणि त्यामुळं आपण जबाबदारीने अशा ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जबाबदारीने हाताळणं आवश्यक आहे. मग जर तुमच्या घरात असा तुम्ही जर फोटो लावलेला असेल तर त्याची नीट काळजी घ्या, त्याची स्वच्छता राखा आणि स्वामींची रोज भक्तिभावाने सेवा करा आणि आपलं वागणंसुद्धा निर्मळ ठेवा. स्वामी समर्थांचा फोटो आपण कुठे लावायचा यापेक्षा आपल्या हृदयामध्ये त्यांना कुठे ठेवायचे, त्यांना कुठे स्थान द्यायचे, किती स्थान द्यायचे, हे अधिक महत्त्वाचं आहे. हे मनापासून ठरवा. घरातील योग्य जागा मनाला भक्तीची आठवण करून देते, पण स्वामींची खरी उपस्थिती आपली सेवा, आपली श्रद्धा, आपलं नामस्मरण याच्यातून आपल्याला अनुभवास आली पाहिजे. नुसता फोटो ठेवून त्या अनुभवास येणार नाही. तर आपला खरेपणा, त्याच्यामध्ये आपण जीव ओतून सेवा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, नम्रपणाने वागलं पाहिजे, तरच आपल्याला ह्या स्वामी सेवेचा अनुभव घेता येईल. शेवटी सर्वांनी हेच लक्षात ठेवायचं की स्वामींना तुम्ही किती फोटो आणून ठेवताय माझे घरामध्ये, याला महत्त्व स्वामी देत नाही. हे स्वामींना अजिबात अपेक्षित नाही. त्यांना अपेक्षित आहे तुमची निर्मळ भक्ती, तुमचा भक्तीचा ठेवा, तुमचं प्रेम, हे त्यांना आवश्यक आहे. म्हणून स्वामी भक्त हो, तुम्ही जर घरात फोटो लावत असाल तर तो योग्य ठिकाणी लावाच, पण त्याची काळजीसुद्धा घ्या आणि नक्कीच त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेऊन स्वामींची भक्तिभावाने सेवा करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. शेवटी सर्वांनी मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जर हा विचार तुम्हाला भावला असेल तर हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत जरूर पोचवा. धन्यवाद.